इतर देवांची मूर्ती बघता विठ्ठलाची थोडी वेगळी नाहीये का? म्हणजे दोन्ही हात कमरेवर ठेवून एका विटेवर उभा, या मागची काय कथा आहे? ती फक्त पुंडलिकाची कथा. पुंडलिकाच्या कथेमागे अपार श्रद्धा, भक्ती आणि प्रेमाचा परमोत्कर्ष आहे. भक्त पुंडलिक हा पांडुरंगाचा प्रचंड मोठा फॅन होता. म्हणजे बाकीचे संत जसे परमोच्च प्रतीची भक्ती विठ्ठलाची करत होते, तसाच हा भक्त पुंडलिक सुद्धा खूप मोठी भक्ती करणारा असा त्यांचा भक्त होता. त्या पुंडलिकाचे आई बाबा दोघही आजारी होते आणि त्या दोघांची सेवा करण्यात तो मग्न असायचा आणि तोंडाने पांडुरंगाचा नामजप सुरू असायचा. अत्यंत मनोभावे तो आई वडिलांची सेवा करायचा. एकदा काय झालं, त्याच्या या भक्तीला प्रसन्न होऊन पांडुरंग थेट त्याला दर्शन द्यायला आले. त्याच्या पुढ्यात उभे राहिले. तेव्हा तो आई बाबांची सेवा करत होता, त्याच्या बाबांचे पाय चेपत होता. पांडुरंग म्हणाला, भक्त पुंडलिका, तू माझा सर्वोच्च भक्त आहेस, एवढी भक्ती तू करतोस, मी स्वतः आज तुला दर्शन द्यायला आलो. त्यावेळी काय केलं असेल पुंडलिकाने, काय केलं असेल? समज की तू अशी कोणाची तरी प्रचंड मोठी फॅन आहेस, रात्रंदिवस त्या व्यक्तीचं नाव घेते आणि तो तुझ्या पुढ्यात येऊन उभा राहिला, तर आपण काय करू? सामान्य माणसं काय करतील? जाऊन भेटू, आनंदाने अगदी आपण वेडे पिसे होऊ. पण भक्त पुंडलिक सेवेत मग्न होता आणि त्याने पांडुरंगाला असा हात केला. त्याने सांगितलं, पांडुरंगा, मी आता सेवा करतो आहे आई बाबांची, तू थोडा वेळ या विटेवर उभा राहा. आणि अशी एक वीट त्याच्या पायाखाली सरकवली. काय, देवालाच वेटिंगवर ठेवलं? हो, आई बाबांची सेवा ह्याला त्याने प्राधान्य दिलं. त्यामुळे आपली संस्कृती, आपला धर्म आपल्याला फक्त परंपरा नाही सांगत, आपली संस्कृती आपल्याला फार मोठं तत्वज्ञान पण सांगत असते. मग ह्याच्यातून त्यांनी काय तत्वज्ञान सांगितलं की तुमचं कर्तव्य हे सगळ्यात आधी येतं आणि त्यानंतर तुमच्या भक्तीचा नंबर लागतो. त्यामुळे कर्तव्य आणि धर्म हे आपल्याकडे वेगळे नाहीतच. आणि पुंडलिकाच्या कथेतून हेच आपल्याला सांगितलं जातं. युगे 28 विटेवरी उभा. आणि मग पांडुरंगाला त्या पुंडलिकाची किती वाट बघावी लागली, तर 28 युग म्हणजेच इन्फायनाइट टाइम झाला ना. म्हणजेच जेव्हा जेव्हा असा प्रसंग येईल तेव्हा तेव्हा तुमच्या मनामध्ये भक्तीचा नंबर हा दुसरा आणि तुमच्या कर्तव्याचा नंबर पहिला असला पाहिजे. ही शिकवण आपल्याला या कथेने दिलेली आहे. भक्त पुंडलिकाची कथा सांगते की देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवाले. म्हणजे काय, देव शोधायला कुठेही जंगलात रानावनात फिरण्याची गरज नाही. आपल्या आजूबाजूच्या माणसांची सेवा, आपल्या आई वडिलांची सेवा हीच आपली देवभक्ती आहे. खूप खोल विचार आहे हा मॅम. आपण बाहेर शांतता शोधतो, पण आपल्या कर्तव्यातच खरी शांतता आहे हे विठ्ठलाचं रूप आपल्याला सांगतं. देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवाला. देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी. देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्या